खूप जुनी गोष्ट आहे. उन्हाळ्याचे दिवस होते आणि दुपारची वेळ होती. तप्त उन्हात तहानलेला एक कावळा पाण्यासाठी इकडे तिकडे भटकत होता. मात्र त्याला कुठेच पाणी मिळालं नाही. बिचारा तहानलेला कावळा पाण्याच्या शोधात सगळीकडे भटकत होता. अशात त्याची तहान आणखी वाढत चालली होती. त्याची तब्येत खराब होऊ लागली होती. आपल्याला जर प्यायला लवकर पाणी नाही मिळालं तर आपला जीव जाऊ शकतो असं त्याला वाटायला लागलं होतं. मात्र तितक्यात त्याची नजर एका घरावर गेली. तो घराच्या छतावर जाऊन बसला तर त्याला एक पाण्याचा माठ दिसला. कावळा लगेच पाण्याच्या माठाजवळ पोहोचला. मात्र जवळ गेल्यावर कावळ्याची निराशा झाली. कारण त्या माठात पाणी होतं, पण इतकं कमी होतं की तिथपर्यंत कावळ्याची चोच पोहोचतच नव्हती. तहानलेल्या कावळ्याने सर्व प्रयत्न केले, परंतु तो पाणी पिऊ शकला नाही. आता कावळा आणखी दुःखी झाला. हताश होऊन कावळा आजूबाजूला पाहायला लागला. अचानक त्याची नजर माठाजवळ असलेल्या छोट्या दगडांवर गेली आणि तितक्यात कावळ्याला एक आयडिया आली. त्यानं विचार केला की एक एक करून जर छोटे छोटे दगड आपण या माठात टाकले तर पाणी वरपर्यंत येईल आणि आपण सहजपणे पिऊ शकू.